बघणार आहोत की हाऊ टू बिकम रिच. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं, पण श्रीमंत कसं व्हायचं त्याची आपली धार्मिक गोष्टीनुसार किंवा धार्मिकतेनुसार एक सिंपल डेफिनेशन जी ऐकलेली की आपण श्रीमंत कधी होतो जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आहेत त्यातून तुम्ही दुसऱ्यांना हळूहळू द्यायला लागाल तेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही नॉलेज देऊ शकता, तुम्ही इंटरनेटचा प्रोडक्ट देऊ शकता, तुम्ही पैसा देऊ शकता. जेव्हा आपण ती गोष्ट डोनेट करतो, डोनेट केल्यानंतर जी गोष्ट डोनेट करतो ती मॅक्झिमम आपल्याकडे अट्रॅक्ट होते, ती मॅक्झिमम आपल्याला मिळते, तेव्हा आपण श्रीमंत होतो. बरोबर आहे. म्हणजे नॉलेजने तुम्ही श्रीमंत असू शकता, तुम्ही पैशाने श्रीमंत असू शकता, तुम्ही प्रॉपर्टीने श्रीमंत असू शकता. जी गोष्ट आपल्याला वाटते की या फील्डमध्ये मला श्रीमंत व्हायचंय, त्या फील्डमध्ये डोनेशन करा. डोनेशन केल्यानंतर 100% सक्सेस मिळतं असं आतापर्यंतचा इतिहास आहे. कारण जर बघायला गेलं तर जेवढे सक्सेसफुल लोक आहेत आजच्या कंडिशनमध्ये, जेवढे सक्सेसफुल पीपल्स आहेत, प्रत्येक जण मॅक्झिमम डोनेट करतात. त्याचं जर उदाहरण बघायचं झालं तर आपलं बॉश कंपनीचे जे ओनर आहे त्या ओनर कंपनी म्हणजे त्यांचा जो काही बॉसचा जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट ऑलमोस्ट 96% हा डोनेट होतो आणि ओनली 4% हा त्यांच्या फॅमिलीसाठी यूज केला जातो. बरोबर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जे काही श्रीमंत लोक आहेत, जे काही श्रीमंत होत आहेत, त्याचं फक्त पर्पज एवढे की ते मॅक्झिमम डोनेट करा. जेवढं डोनेट करा तेवढं आपल्याकडे अट्रॅक्ट होईल आणि त्यावर आपण श्रीमंत होऊ शकतो.